प्रमाण तुम्हाला सांगता येईल, कित्येक प्रमाण. आणि तुम्ही काल्यापर्यंत आलेच. आता उद्या झालं की परवा आमच्या विष्णू महाराजांचा काला आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये एका अभंगाशिवाय काला होत नाही. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी, याच्याशिवाय कालाच नाही. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो, वारकऱ्यानं साधं राहूच नाही. बरेच माझ्या बोलण्याचा अर्थ थोडासा घ्यायचा बरं व्यवस्थित. बरेच लोक आम्ही साधं राहतो ना याच्याच अभिमानात राहतात. बरं, ते राहतात साधं कशासाठी? त्याचा इफेक्ट पडला पाहिजे का आम्ही साधं राहतो. मी तुम्हाला थोडंसं वारकरी संप्रदाय समजावून सांगतो, ऐका बरं. नामदेव महाराजांचे सगळ्यात जास्त कूटअभंग आहेत. सगळ्यात जास्त कूटअभंग नामदेव महाराजांचे. आता ते अभंग बघा किती वेगळे आहे. मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध 17 राजन पिले 12. आता सांगा बरं याचा अर्थ कुठं लागल? म्हणजे सध्याचा समाज काय ऐकणार आहे? आईबाप, शिवाजी महाराज, शहीद, 15 मिनटं जेवणाचं वर्णन, 15 मिनटं तारीख घेणाऱ्याचं वर्णन, 15 मिनिट गावाचं वर्णन. आता एक घंटा तर याच्यातच गेला. मग कीर्तनात काय सांगितलं? सध्याचा समाज हा आहे. मी टीका करतो असा भाग करू नका. मी खरंच टीका करतो अशातला संबंध करू नका. या नादामध्ये माझं एक वाक्य लक्षात ठेवा. लोकांना हसवणं आणि लोकांना रडवणं, या नादामध्ये वारकरी संप्रदायाला दूषण लावणारे जन्माला येऊन राहिलेनं हे ज्ञानोबाराय तुकोबारायांकरता शोभनीय नाही आहे. याच्याकरता वारकरी संप्रदाय उभा केलेला नाही आहे. वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. वारकरी संप्रदाय तुम्हाला दास बनवत नाही, मालक बनवतो. याच्यापेक्षा समोर जाऊन सांगतो, जगातला एकमेव संप्रदाय आहे जो तुम्हाला देव बनवतो. तुम्हाला समजावून सांगतो काय? देवची बरे तुका म्हणे खरे, तुझं व्हावा आहे तरी हा सुलभ. आणि अजून एक तुमचा गैरसमज दूर करतो. संप्रदाय हा शब्द आपण वापरतो, वारकरी संप्रदाय नाही, वारकरी धर्म आहे. संप्रदाय सकळांचा येथून याच्यामुळं आपण संप्रदाय शब्द वापरतो. संप्रदाय म्हटल्यानंतर संकुचितपणा असतो. वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही विचार करा. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबाराय नाथ पंथाचे, तुकोबाराय चैतन्य पंथाचे, नाथ बाबा दत्तात्रय पंथाचे सगळे आहे, पण सगळे सोबत आहेत. बाकी संप्रदायाचं काम असं नसते. म्हणून हा संप्रदाय नाही, हा वैष्णव धर्म आहे. आणि आमच्याकडले एक संत आहे, कदाचित तुम्ही त्यांचं नाव ऐकलं असेल, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज मादानकर, जे स्वतःला ज्ञानेश्वर महाराजांची कन्या म्हणून घेत होते. त्यांचे 108 ग्रंथ आहेत. ते काय म्हणायचे माहिती आहे? मी असं पाहून राहिलो की वारकरी संप्रदाय हा विश्वधर्म बनू शकतो. वारकरी संप्रदाय हा विश्वधर्म बनू शकतो. पण मला सांगा, याच्याकरता कथाकारांनी आणि कीर्तनकारांनी फक्त काय सांगितलं पाहिजे? लोकांना इमोशनल करायचं, नाही तर मनोरंजन करायचं. याच्यामध्ये आणि आज मोठी अडचण ही आहे, आज सगळ्यात मोठी अडचण ही आहे, आमच्यापर्यंत संतांचे शब्दच पोहोचत नाही. आजचं दुर्दैवच तुम्हाला सांगतो. मी जेव्हा 16 वर्षापासून कार्यक्रम करून राहिलो, मी जेव्हा ओव्हरलुकिंग करतो ना, आम्हाला बाकीचे गीत म्हणावे वाटतात, पण अभंग म्हणावे वाटत. हे कशाचं लक्षण आहे? हे लक्षण कशाचं आहे? हे लक्षण कशाचं आहे माहीत आहे? अमृताची चव कळली नाही म्हणून विषाचा आधार घेऊन राहिलो. अमृताची चव कळली नाही म्हणून विषाचा आधार घेऊन राहिलो. अरे आज वारकरी विचारांची गरज आहे. आज समाजामध्ये काय परिस्थिती आहे? आपलं मोठेपण आपल्याला कळते का? कळून राहिलं आपल्याला?
मी प्रत्येक गोष्टीकरता प्रमाण देऊ शकतो. आज आपल्या हिंदू धर्मातल्या पोरी मुसलमानांसोबत पळून जातात, आपण समजून सांगायला कमी का पडून राहिलो? का कमी पडून राहिलो? आज मला आनंद वाटतो की आमच्या कथा कीर्तनाकरता तुमच्या परिसरामध्ये आम्हाला तरुण, माझ्या मुली दिसतात, बहिणी दिसतात, आई दिसतात, मुलं दिसतात, उभे असणारे बघा, याच्यामध्ये बरेच तरुण आहेत. हे ठीक आहे, पण हे प्रमाण सगळीकडं असं नाही आहे. हे प्रमाण सगळीकडं असं नाही आहे. मग वारकरी संप्रदाय आहे कशा करता? अजून एक वाक्य बोलतो, अरे तुम्ही धर्माच्या नावानं जर पाखंड करू लागले ना, उद्या ते पाखंड परंपरा बनेल. हे कीर्तन कथा अशाच जर चालू राहिल्या, उद्या तेच लोक शिकतील, तरुण पिढी तेच शिकेल, तरुण पिढी तेच शिकेल. माझी एका गावाला कथा होती. एक जण मला पोरगा म्हणाला, महाराज मला तुमच्याकडून शिकायचं आहे. म्हटलं काय शिकतो? तुम्ही फेटालाही चांगला बांधता. म्हटलं मी काही तितकं लक्ष देत नाही, पण म्हणे तुम्ही चांगला बांधता. म्हटलं मग तुला काय करायचं आहे? मला कीर्तन करायचं आहे. म्हटलं फेटा माझ्यासारखा बांधशील, पण डोकं? कारण की त्याला माहित आहे फेटा चांगला दिसला का लोक चांगलं म्हणतात, मग अंदर काही नसलंच चालते. भांड सोन्याचं आहे, आतमध्ये विष आहे, उपयोगाचं नाही. भांड मडक्याचं आहे, आतमध्ये अमृत आहे, शहाणा काय स्वीकारेल? पण तुम्हाला वाटते का शहाणे असेच आहेत म्हणून? विठ्ठला विठ्ठला मी हायघाई नाही करून राहिलो बरं, 400 किलोमीटर आलो तरी. पण तुम्ही भजन करण्यामध्ये उक्त घेतलं का? मी उक्त घेतलं का? मी सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. तुम्ही म्हणू नका आता मागून, यांचा आवाज आला पाहिजे. पुंडलिक अवरदा म्हटल्यानंतर आवाज आला पाहिजे, विठ्ठल विठ्ठल भजनाचा आवाज आला पाहिजे. हेच तुमच्या सोबत येणार आहे, बाकी काही नाही आहेत. पुंडलिक अवरदा श्री ज्ञानदेव यायचा नाही आला. बरं आरक्षण पाहिजे यायला. बरं यायचा किती सन्मान केला हो उपनिषदानं? मातृदेवो पहिले. तुकाराम महाराजांनी किती सन्मान केला? कुडी पहिले कन्या नंतर काटते. पण तरी हे म्हणत बरं जेव्हा नळावर भांडणं करते तेव्हा. मी विनोद नाही करून राहिलो बरं. माझी अपेक्षाच तुमच्याकडून हे आहे, कथा कीर्तन नामस्मरणावरचं प्रेम वाढवण्याकरता आहे. आणि हिंदीमध्ये एक शब्द आहे, माझा तरी अनुभव आहे, क्या मिला ये दिखाऊ कैसे और मुश्किल ये भी है कि छिपाऊ कैसे. काय कथा कीर्तनानं मिळते, नामस्मरणानं मिळते, सांगता येत नाही, पण लपवताही येत नाही ना. मला तरी वाटते सगळं मला याच्याचमुळं मिळालं. तुकोबारायांचाही अनुभव तोच आहे, कोणी काहीतरी केले आचरणे मजया कीर्तने विन नाही. मी फक्त कीर्तन केलं, मी फक्त नामस्मरण केलं. माझा मुद्दा लक्षात घ्या. आज पाखंड होऊन राहिलं, ती परंपरा नाही बनली पाहिजे. मग याच्याकरता आम्हाला परंपरा समजून सांगणारे योग्य कोणीतरी भेटले पाहिजे. अजून एक वाक्य महत्त्वाचं, मी जेव्हा लेक्चरर होतो तेव्हा शिकवायचो, अंडरलाईन दिस सेंटेन्स. योग्य माणूस नाही भेटला बिघडत नाही, चुकीचा नाही भेटला पाहिजे. योग्य नाही भेटला काही बिघडत नाही, चुकीचा नाही भेटला पाहिजे. चुकीचा भेटला का मग विस्कळीत काम आहे. आणि आमची अडचण अशी आहे, आमच्यापाशी योग्य जो येतो ना त्याला आम्ही दूर पाठवतो. योग्य माणसाला दूर पाठवलं, चुकीचा अपहरण करण्याकरता तयार आहे. रामायण चालू आहे इथे, आणि अनायसे योगायोगाने मलाही रामायणाची फार सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. प्रभू रामचंद्राला सीता मातेनं कुठं पाठवलं? हरणाच्या मागं. आणि जावंच लागलं, कारण की राम ऐरी आलेले आहे सीतेच्यानं.
ऐकावंच लागते सीतेचं, नाही तर काय बरं आहे का? गेले बिचारे. बरे राम गेले, देव गेले, हरकत नाही, पण लक्ष्मणासारखे संत जवळ. आता सीतेनं मूर्खपणा असा केला का लक्ष्मणालाही पाठवलं. आता चांगल्या संताला तुम्ही दूर पाठवा, रावणासारखे संन्यासी बोगस तुमचं अपहरण करण्याकरता तयार आहेत. आमची तीच अडचण होते. अजून सांगतो, लाईट तुमचा चांगला आहे, वायर तुमचा चांगला आहे, पण करंट नसल ना. मला लाईटचं वायरचं सांगायचंच नाही, परमार्थाचा करंट असणारा साधू असला पाहिजे. आणि तो करंट कोणापाशी असतो? ज्याच्यामध्ये ताकद आहे, ज्याच्यामध्ये ताकद आहे. आणि वारकरी संप्रदाय लक्षात घ्या, सगळ्या संतांनी तुम्हाला सांगितलं, तुकोबारायांचे तर शब्दच आहे, तुम्ही कोण बनू शकता? नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, देवाचे होईल म्हणते ते होते, तरी का चित्ती न धरावे, तरी का चित्ती न धरावे, तरी का चित्ती न धरावे, देवाची वृत्ती होती, तरी का चित्ती न धरावे, तरी का चित्ती न धरावे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावी. हे सामर्थ्य आहे. आणि मग असा कोणीतरी संत भेटला पाहिजे. आणि तुकोबाराय म्हणतात की मी असं केलेलं आहे, आणि आपल्यालाही सांगितलेलं आहे की असे संत कसे असतात. स्वये जनार्दन तेची झाले, तेची झाले, स्वये जनार्दन तेची झाले, तेची झाले, स्वये जनार्दन तेची झाले, तेची झाले, स्वये जनार्दन तेची झाले. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले धातू धिक्कारिले जन, पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले, तेची झाले, स्वये जनार्दन तेची झाले, तेची झाले, स्वये जनार्दन तेची झाले, स्वये जनार्दन तेची झाले. असू द्या, असू द्या. विषय अभंगामधला आहे, अभंगामधलाच विषय आहे, स्वये जनार्दन तेची. आणि मी भूमिका मांडली होती की आपल्याला देव बनवणारा वारकरी संप्रदाय आहे. करून घे बाबा बरोबर. विठ्ठला विठ्ठला कुंडली गौरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सावता महाराज की, राष्ट्रसंत भगवान बाबा की, नमः पार्वती पते हर हर. झालं का रे भाऊ? राहू दे, जसं आहे तसं राहू द्या. मधात विक्षेप नको करू. माझी तीच मोठी अडचण आहे राजा, मला मधातला विक्षेपच नाही जमत. कारण की भजनी विक्षेपतेची पय पावा मारू नका मले. आणि मी दूर आहे म्हणून जरा हलक्यात नका घेऊ बरं. धोत्रावर जाऊ नका माझ्या. मी मुद्दामूनच अभंग बलाचा घेतला. विठ्ठला 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 विठ्ठला. कुंडली गौरला हरी विठ्ठल ज्ञानदेव महाराज.
स्वये जनार्दन तेची झाले. रुकावट के लिए खेत था, स्वये जनार्दन तेची झाले. कोण झाले ते? स्वये जनार्दन, देव झाले. पण कोण? ते संत. आणि असे आम्हाला भेटले पाहिजे, असा करंट असणारे आम्हाला भेटले पाहिजे. आणि मी एक वाक्य वापरलं होतं, परमार्थ जो असतो तो बलहीनाचा नाही. रगबाळ्याचे काम नाही, रगबाळ्याचे काम नाही, रगबाळ्याचे काम नाही, रगबाळ्याचे काम नाही. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे, 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 तुका म्हणे ते पाहिजे जातीचे. रगबाळ्याचे काम नाही, रगबाळ्याचे काम नाही, रगबाळ्याचे काम नाही, रगबाळ्याचे काम नाही. या दादांनी प्रमाण दिलं, येळा गाभाळ्याचे. कोण पाहिजे? तुका म्हणे येथे पाहिजे. कोणत्या? ब्राह्मण, वंजारी, माळी, कुणबी, तेली, आवडे ज्या हरी अंतरापासून, माझी जातीचे. ते सगळे एका जातीचे आहे. मग असे आम्हाला पाहिजे. पण मग हे सामान्य माणसाचं काम नाही. म्हणून तर म्हणावं लागलं, शहाणा तो धनी मनुष्यानाम सहस्त्रेषु. हे का म्हणावं लागलं? सगळ्यांना जमत नाही. सगळ्यांना एक जमते, गळ्यात माळ घालणं जमते. सगळ्यांना एक जमते, वारकऱ्याचे कपडे घालणं जमते. पण याच्यातले जातवान किती आहेत? खानदानी किती आहे? लायकीचे किती आहे? पात्रतेचे किती आहे? हे शब्द आपल्याला गोड वाटतात, याचा अर्थ मोठा विचित्र आहे. काही काही शब्द मोठे वेगळे असतात. संताची भाषा आपल्याला समजत नाही. संताची भाषा आपल्याला समजत नाही. मी जर म्हटलं हे तुम्हाला करता येत, याचा अर्थ काय आहे? हे तुम्हाला करता येत, याचा अर्थ काय आहे? तुम्ही या गोष्टीसाठी नालायक. आणि आता नालायक शब्दाला इतका खराब समजला गेला, वास्तविक तो चुकीचं नाही, शिवी नाही आहे, ती योग्य नाही आहे. नालायक शब्दाचा अर्थ काय होतो? नालायक, लायक नाही. मग त्याला का खराब समजता आपण? मला नालायक म्हटलं? हो, असल तर नालायकच आहे ना तो. मला हेलिकॉप्टर चालवता येत, मी त्याच्यासाठी म्हणा ना नालायक. अरे महाराजाला शिवी द्यायची संधी भेटते ना. विठ्ठला विठ्ठला. अजून काही शब्द असे वेगळे आहेत, आपल्याला ते टोचत नाहीत. तुम्हाला हे कळत, याचा अर्थ कळत नाही, त्याला काय म्हणतात? मूर्ख. मूर्ख न म्हणता तुम्हाला हे कळत, याचा अर्थ काय आहे? तुम्ही कोण आहात? अरे आपल्याला खरंच कळत नाही हो, सगळ्यांनाच. आपल्याला, आपण रोज हरिपाठ करतो, रोज हरिपाठ करतो आपण. हरिविन जन्म नरकची. अर्थ काय याचा? हरिविन जन्म नरकची पै जाना. याचा अर्थ काय आहे? हरीशिवाय जो जन्म आहे ते म्हणजे काय आहे? नरक आहे. आणि अशाच्या संगतीत आपण राहतो म्हणजे कुठं राहतो?
नरक स्वर्ग काही दुसरे आहेत का? आम्ही हरिपाठ करतो, गाण्या करताय, गाणं चालू आहे. ते जीवजंतूशी, कोण आहे जीवजंतू? ज्याला देव कळत नाही तो जीवजंतू किती मोठा असला तरी तो जीवजंतू आहे. कोण? ज्याला देव कळला नाही. आणि म्हणून मी सांगितलं की वारकरी संप्रदाय बलवानाचा आहे, हिजड्यांचा. मला वाटते रामकृष्ण भाऊ येडसीकर तुमच्याच जिल्ह्याचे का? पण वारकरी संप्रदायातलं एक चांगलं मोठं व्यक्तिमत्व होतं रामकृष्ण भाऊ येडसीकर. ते एक दृष्टांत सांगायचे. ते म्हणे काय झालं की हिजड्यांचं संमेलन भरलं, हिजड्यांचं संमेलन भरलं. आता त्यांनी विचार केला की बुवा आपले हक्क जे आहे त्याच्यावर बरेच जण गदा आणतात. आता पहिले काय परिस्थिती होती, लग्न असलं, कोणताही कार्यक्रम असो, नाचायला कोण राहायचे? तुम्ही कोण हसून राहिले? ते असायचे. कोणताही कार्यक्रम तुम्ही बघा, पहिले नाचायला कोण असायचे? पोळा असेल, दिवाळी असेल, बँड लागला, सगळं लागलं, नाचायला कोण असायचे? ते. आता आपल्याला इतका उरक आला म्हणजे लग्न 10 वाजताचं 2ला लागलं तर चालते. पण मी तर बंद केलं बा जाणं, फक्त भेट देतो निघून जातो. आणि ते म्हणते आशीर्वाद द्या. एकच आशीर्वाद देत असतो, संकटे हनुमान छुडावे. बरं आशीर्वाद कोणाला मागावं हे कळत नाही. मी ब्रह्मचारी आणि याले काय आशीर्वाद देऊ? तरी मी एक म्हणत असतो संकटे हनुमान, कारण की तू आजच हसून राहिला, उद्यापासून. एक पोरग बापासोबत लग्नात गेलं. लग्नात गेल्यानंतर तो पोरगा बापाला म्हणू लागला, बाबा हे नवरदेव खूप हसते हो. बाप म्हणे त्याचा म्हणे हा आज आखरी दिवस आहे. काहून? उद्यापासून त्याला हसायला भेटणार. इंग्रजीमध्ये नवऱ्याला काय म्हणतात? हसबंड. ज्याचं हसणं बंद झालं तो विठ्ठला विठ्ठला. मुद्दा भरकटू देऊ नका बरं. नाचायचं काम त्यांच्याकडं होतं आणि त्यांनी मग संमेलन भरवलं. त्याच्यातले जे मोठे मोठे होते ते वर बसवले. प्रत्येकीच्यात मोठे असतातच आणि त्यांना वर नाही बसवलं नाराज होतात ते. त्यांना वर बसवलं, बाकी खाली बसले आणि सगळ्यांना सांगितलं का आपल्या धंद्यावर अतिक्रमण आहे. आता आपल्याला कोणी बोलवून राहिलं, आपण धंदा बदलवला पाहिजे. कारण की आपल्याला कोणी नाचायला बोलवून राहिलं, कोणीच बोलून नाही राहिलं. मग आता आपण करायचं काय? त्यानं सांगितलं की आपण असं काम करू का, ताकदीचं काम करू. ताकदीचं काम करू. मग काय करायचं? म्हणजे चोऱ्या करू. आपण चोऱ्या करू. मग ठरलं सगळ्यांनी. मग चोरी करण्याकरता एक पूल निवडला त्यांनी आणि सगळे हिजड्याची गँग. आणि कोणीतरी आलं तिकून. आल्यानंतर या नावात दिला. कोणीतरी येऊन राहिलं, तयार राहा तयार राहा तयार राहा म्हटलं आणि पकडलं बा त्याला. आणि त्याला म्हणू लागले आम्ही तुला चोरण्याकरता आलो, तुझं सामान चोरण्याकरता. तुझे पैसे दे, तुझे दागिने दे, तुझी घड्याळ दे. आता चोर असा म्हणत असते का? तो चोर ज्याचं ते साहित्य घेऊन राहिले तो का म्हणे असे बोलत असते का रे? म्हणे चोर होय का हिजडे होय म्हणे तुम्ही? ते तुम्ही कसं काय ओळखलं? कितीही तुम्ही आव आणला ताकदीचा, पण हिजडे जे असतात ते हिजडेच असतात. मला हिजड्याचं सांगायचं, पण परमार्थ करण्याकरता बल लागते. त्याच्या जीवनामध्ये भीती चालत नाही. अजून तुम्हाला सोप्या शब्दामध्ये सांगतो, दैवी संपदेतली पहिली संपदा कोणती आहे? अभयम. त्याला कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नाही. अहो बल बल म्हणजे किती बल. सगळं जग ज्याला घाबरते ना तो काळ संत महात्म्यांना प्रणाम करतो. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी नाचत से, तुकया घरी रामत से.
शब्द बसले नाही की प्रमाण बसते. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. हे तुकोबाऱ्यांची ताकद आहे. जगा काळ खाय आम्ही माथा दिला. बरं, हे सामान्य माणसाची गोष्ट आहे का? सामान्य माणसाची गोष्ट आहे का? आपण बायकोनं आवाज दिसलं तर बसावं लागते खाली. आणि असे लोक आम्हाला शिकवतात, महाराज तुम्ही असं नाही बोललं पाहिजे. तू तर होम मिनिस्टरनं बोलल्याशिवाय तुला बोलता येत नाही आणि तू आमच्यावर वजन टाकतो. बरं, तो काय करन, त्याचं वजनच पडत नाही कुठं. मग त्याला माहीत असते तुका म्हणे संत सोशी जगाचे, मग टाका वजन महाराजावर. पण मी तर सांगितलं का सगळ्याला सारखं समजू, पिशवी वाहणारे समजू नका, पिशवीत भरून घेऊन जाईन. मी विनोदानं बोलतो असं समजू नका बरं. वारकरी संप्रदायानं पताका उलट्या केल्या तरच संप्रदाय टिकणार आहे, धर्म टिकणार आहे. झेंडे आता पताका उलट्या करायची वेळ आलेली आहे, आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला काही घेणं देणं राहिलं नाही. आपले लोक इतके उदार आहे. बरेच लोक म्हणतात असं काय होत असते. थांब ना तू, पहिला डाका तो आज घरी आहे. देव बी बरोबर व्यवस्था करतो. आपल्याला काहीतरी जाणीव झाली पाहिजे. आपण ज्या समाजाचे घटक आहोत, आपण ज्या धर्माचे घटक आहोत, त्या धर्माचं घटक असताना ती धर्म म्हणजे एक जीवन पद्धती आहे. संस्कार संस्कृती टिकण्याकरता ती जीवन पद्धती योग्य पद्धतीनं अवलंबणं हे आपलं कर्तव्य आहे. याच्यापासून आम्ही दूर चाललो. बरं, हे समजून सांगणारे जे आहे त्यांच्याजवळ जात नाही. आजची तरुण पिढी रात्री 2-2 वाजेपर्यंत बसतात. कोणासोबत बसतात? मोबाईलसोबत किंवा मग त्या रिकाम्या पोटरायसोबत. आम्ही त्यांना फोत्र म्हणत असतो. त्यांच्यासोबत बसतात आणि त्यांच्यासोबत बसून यांना मिळते काय? इथं मिळते काय त्यांना त्यांच्यासोबत बसून? काही नाही. उलट 2 वाजेपर्यंत बसून स्वतःची शारीरिक ताकद खतम करून राहिली. ताकद लक्षात ठेवा. मी ताकद देण्याकरता आणि ताकद वाढवण्याकरता झालो. ताकद लक्षातच ठेव जा. नाही काही लक्षात राहिलं तर ताकद सांगणारा कोणीतरी आला होता इतका तरी लक्षात ठेव जा. बोल, सगळ्यात मोठा आत्मा. आज गावोगावी हनुमंतरायाची मंदिरं एकाच गोष्टी करता उभारल्या गेली होती. सगळ्या तरुणांनी तिथं एकत्रित यावं आणि बलोपासना करावी. अतुलित बल धामम, तो अतुलित बलाचा धाम आहे. आमच्यापाशी ताकद किती आहे? ताकद किती आहे? मी विनोदानं म्हणून नाही सांगत. तुम्ही माहूर देवीला गेल्यात, तुम्ही आमच्याकडल्या एका या गोष्टी याला ओळखता तुम्ही. मी माझ्या गावावरून दर नवरात्राला माहूरला सायकलनं जातो. मी गावातले कमीत कमी 30-35 मुलं घेऊन जातो. 30-35. त्याच्यामध्ये मी एकटाच 39 वर्षाचा आहे. बाकी सगळे 18 ते 27च्या दरम्यानचे आहे. पण दुसऱ्या दिवशी ते उठत नाहीत. घरी गेले का झोपून जातात. मी घरी गेल्याबरोबर फिरायला जातो 3 किलोमीटर. मी आत्मप्रौढी म्हणून सांगत नाही. मी वारकरी संप्रदायात आहे. मी चहा पित नाही, मी चुकीचं काही खात नाही, चुकीचं काही पित नाही, चुकीचं काही पाहत नाही. म्हणून 39 वर्षाच्या वयामध्येही मी 27 वर्षाच्या मुलाला लाजवू शकतो. ही ताकद जी आहे ती बलाची आहे. हे बल टिकवायचं आहे. हे बल टिकवायचं आहे. पण टिकल कसं? टिकणारे जे आहे त्यांच्यापाशी आम्ही थांबत. आणि मी प्रमाणानुसार सांगतो तुम्हाला, जर तुम्ही अशांच्यापासून दूर राहिले तर उद्धाराचा ठाव नाही भाग्यहीन, उद्धाराचा ठाव नाही भाग्यहीन, उद्धाराचा ठाव नाही भाग्यहीन, उद्धाराचा ठाव नाही भाग्यहीन, विमुख चरण संताजी गुणमुख चरण संताजी
बोलतोय मी. उद्धार म्हणजे कोणताही उद्धार असेल, तुमचं शारीरिक बल वाढवायचं असेल, मानसिक बल वाढवायचं असेल, आत्मिक बल वाढवायचं असेल, हे जर सगळं वाढवायचं असेल, उद्धार तुमचा व्हायचा असेल, उद्धाराचा ठाव नाही भाग्यहीना. पण जर तुम्ही संतापासून लांब असाल होत, विनमुख चरणा संताची, आपल्याला असं कोणातरी पाशी बसावं लागेल, त्याच्यापाशी जावं लागेल. बैसता संताचे संगती, कळो आले कमळापती, आपुले कोणीच नवती, निश्चय चित्ती दृढ झाला. अरे संतापाशी जर बसले नाही तर नामदेव महाराज कच्चे राहिले ना. ज्यांच्या हातानं देव जेवत होता, बल नव्हतं का, पण तरीही व्यापकतेच्या दृष्टीनं कमकुवत पडत होते, म्हणून आळंदीमध्ये कच्च ठरवल्या गेले. आळंदी त्याला म्हणते की ज्याच्या हातातून जेव जेवते ना त्यालाही कच्च ठरवते, ती आळंदी आहे, ती आळंदी आहे. आणि तेच लोकांचं मनोरंजन करतात आणि इमोशनल करतात. म्हणजे कच्चे कोण? आता हे तर कच्चे ठरवायच्या लायकीत नाही, हे तर संत सभेत न्यायच्याच लायकीचे नाही. विठ्ठला विठ्ठला मुद्दा नीट समजून घ्या. आय वॉन्ट युअर अटेन्शन. नीट मुद्दा लक्षात घ्या. तुम्हाला कोणीतरी करंट असणारा साधू पाहिजे, करंट गेलेले नाही. आणि मी म्हणजे म्हटलं होतं की साधं राहून नाही जमत. मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं नामदेव महाराजांचं. नामदेव महाराजांनी कूटअभंग लोकांना समजावे म्हणून केलेच नाही. सगळ्या संतांनी कूटअभंग लोकांना समजावं याच्यासाठी केलेच नाही. फक्त याच्यासाठी केले की आम्ही मराठीत लिहितो, आम्ही साधे धोतर घालतो, साधी तुळशीची माळ गळ्यात घालतो, साधं समजू नका. आमच्या या शब्दाचा अर्थ करताना तुमच्या तोंडाला फेस येऊ शकतो, इतके आम्ही ताकदवान आहोत, इतके आम्ही ताकदवान आहोत. आता आमची परिस्थिती मोठी विचित्र आहे. आमचे कीर्तनं लोकाच्या पाठ झाले. मी एकाच्या कीर्तनात बसलो, मागं बसलो. मी सहसा जात नाही, कारण की चांगलं ऐकायलाच नाही भेटून राहिलं. आता माझी कथा असली तर मी सहसा जात नाही. मी कुणाचा अपमान म्हणून नाही बोलत बरं. अरे पण काही ऐकण्यासारखंच नसलं तर काय ऐकायचं तिथं जाऊ. मोजक्या लोकांचं ऐकतो. एक तर ते शास्त्रीजींसारख्यांचं ऐकायची सवय वगैरे पडली. मग आता ते काय कोणाचं ऐकावं, काही सांगतात ते. एक तर म्हणे मी भड्या होतो म्हणे, रामायणाचं युद्ध झालं तेव्हा. कीर्तनकार स्वतःला भड्या समजून घेते. म्हणजे लोकाला हसवण्यासाठी आम्ही काही करू, काय आपण काय करून राहिलो. तर मी सहज बसलो असं मागं, तर ते 2-4 बाया काय म्हणे, आता हे सांगते म्हणे, हे आता हे सांगते. हे मी हसण्याकरता नाही सांगत. आमची कीर्तनं बायाच्या पाठ झाली ही आमची लायकी. आमची कीर्तनं बायाच्या पाठ झाले ही आमची लायकी. आणि नामदेव महाराजाचे अभंग संस्कृतच्या विद्वानाला समजत नाही, ही वारकरी संप्रदायाची ताकद. आपण त्याच्यात बसतो का याचा विचार करा. आपण त्याच्यात बसू शकतो का? अरे लोक काही म्हणत असेल तुम्हाला, त्याच्यामध्ये नाही, आपलं अंतःकरण आपल्याला काय म्हणते. जी ताकद, जी शक्ती, जे सामर्थ्य आमच्यामध्ये असावं याच्याकरता, परमार्थ करण्याकरता संतांनी आम्हाला मैदानात आणलं, ते सामर्थ्य, ती शक्ती आमच्याकडे येऊन राहिली का? थोडंसं त्याचं आत्मपरीक्षण करावं लागेल ना. महाराज मग नेमकी ती शक्ती कोणती आहे आणि त्या शक्तीनं काय केलं, हीच गोष्ट अभंगाच्या पहिल्या. Hare
करुणियाला पूर्व पक्ष पूर्व पक्ष विठ्ठला विठ्ठला टाळी टाळी वाजवा भजन ठला ठला ज्या अभंगाचा आश्रय आपण आज घेतलेला आहे त्याच्यामध्ये बलाचाच विचार आलेला आहे. देव तीही बळे धरिला सायासे. मग आता देवाला धरण्याकरता देव होण्याकरता बळ लागते. मग ते बळ नेमकं कोणतं आहे हा विचार महत्वाचा आहे. आज सगळ्यात मोठं बळ कशाचं समजलं जाते? सगळ्यात मोठं पैशाचं. मान्य आहे सगळ्यांना? महाराजी मोठा कोणता? मी अजून एक गोष्ट याने गरज नसते असं मग भाग नाही बरं. तुम्ही मराठवाड्यातले लोक फार संपन्न आहात, त्यातल्या त्यात संपन्न असूनही उदार आहात म्हणून देव तुम्हाला जास्त देते. संपन्न असूनही उदार आहात म्हणून देव तुम्हाला जास्त देते. पण मी ऑन रेकॉर्ड बोलून राहिलो. यांनी मला म्हटलं, मी तुम्हाला सांगितले का नाही सांग, म्हणून मी अधिकारानं बोलू शकतो. आणि मला या गोष्टीचा स्वाभिमान आहे. मी 16 वर्षापासून माझ्या कथा कीर्तनाचा उद्योग केला नाही. मला हेही माहीत आहे लोक खूप बदमाश आहेत. जे उद्योग करतात त्यांनाच उरावर घेतात. मी विनोदानं नाही बोलून राहिलो. उद्या लोकांनी ओरड करू नये की वारकरी संप्रदाय यांनी मातीत घातला. त्यांनी नाही मातीत घातला. तुका म्हणे देती नंतर घेती. पहिले देती नंतर घेती. याची गरज नाही मी असं म्हणत नाही. मी 400 किलोमीटर लांब येऊन राहिलो. माझ्या गाडीत पेट्रोल टाकावं लागेल. आजचा काळ तो नाही की तुकोबाराय 15 किलोमीटर कीर्तनाला जात होते आणि काही घेत नव्हते. मी माझ्या भागात 53 गावामध्ये जातो. त्या ठिकाणचं मी गाडीचं पेट्रोलही घेत नाही. माझी जबाबदारी आहे. माझी जबाबदारी आहे. आणि मी व्यासगा देऊन सांगतो, ज्या दिवशी मला वाटेल की आपल्याला काहीच घ्यायची नाही त्या दिवशी कुठचंच घेणार नाही. पण जो काहीच घेत नाही, लोक काय म्हणतात, काही नसते त्याच्यापाशी. जो घेतो ना त्याच्यापाशी काहीतरी असते. बरं काहीच नसते. महाराष्ट्र भाग्यवान आहे. काही कीर्तनकार अजूनही 4च अभंगावर जीवन जगून राहिले. 4च अभंग आहेत त्याच्यावरच जीवन जगून राहिले. 4 अभंग एका कीर्तनकाराला पोचतात. ही तुकाराम महाराजांच्या शब्दाची ताकद आहे. आणि मला याच्या समोर जायचं आहे. जर 4 अभंग कीर्तनकाराला पोचतात, त्याला मोठं करतात, ही त्याची ताकद आहे. तर ज्याचे 4092 अभंगासोबत ज्याचं खेळणं आहे, बोलणं आहे, त्याच्यापाशी पैसे जरी कमी असलं ना, त्याच्या एवढा श्रीमंत जगामध्ये कोणी नाही. त्याच्या एवढा श्रीमंत जगामध्ये कोणी नाही. पैसा नाही हो. अजून वाक्य बोलतो, पटलं तर बघा. नाही पाहिजे असं म्हणत नाही मी. पैसा तुम्हाला सुविधा देते, सुख नाही देत. पैसा
सुविधा देते, सुख नाही देत. तुम्ही बघा वारकऱ्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता बघा, पैशानं आलेली नाही आहे, पैशानं आलेली नाही आहे. मला यावर्षी शेतामध्ये 3 लाख रुपयाचं नुकसान आहे. वाटते माझ्या चेहऱ्यावर कोण तुम्हाला? कारण की मला माहीत आहे हे टिकणारं यावर्षी आहे, पुढच्या वर्षी नसणार आहे. कारण हे लक्ष्मी जी आहे, या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया. आणि याची गरज नाही असं माझं म्हणणं नाही, पण आपण पैशाचे गुलाम नाही झालो पाहिजे. आणि पैशाचे गुलाम झालो ना आपण, तर आपल्याला धर्म अधर्म कळत नाही. महाभारतातला प्रसंग आहे, भगवद्गीता सांगणं झाली, ही भीष्म पर्वामधली आहे महाभारतातली. 42 अध्याय संपले आणि 43व्या अध्यायामध्ये युद्ध सुरू झालं. आणि युद्ध सुरू झाल्यानंतर युधिष्ठिर जे आहे ते रथावरून उतरले आणि भीष्माचार्याजवळ गेले. युधिष्ठिराला पाहून अर्जुनही गेला, भीमही गेले, नकुलही गेले आणि सहदेवही गेले. सगळेजण गेले. कौरवाला वाटलं हे हारले, यांनी पराजय पत्करला. आणि सगळे कौरव, महाभारतात वर्णन आहे, सगळ्या कौरवांनी कपडे काढले आणि आनंद साजरा करायला सुरुवात केला. हे कपडे काढायची परंपरा पहिलेपासूनच आहे, सलमान खानलेच नका दोष देऊ. किती मूर्ख, कशासाठी गेले, काय गेले, काही नाही, लगेच. अरे अजून निकालच नाही लागला, 4 तारीखच यायची आहे ना. विठ्ठला विठ्ठला. मराठवाड्यातले लोक ऐकतात चांगले, आमच्याकडं करंटच नाही लागत. तो करंट काल्यालाच लागते फक्त. म्हणून मला आनंद येतो मराठवाड्यात कीर्तनाचा. आमच्याकडं तर फार चव घालली, कारण की सत्यपाल आहेत ना आमच्याकडं असं. आणि गेले. ते गेल्यानंतर युधिष्ठिर भीष्माचार्यांच्या पाया पडतात आणि पाया पडून म्हणतात, महाराज तुम्ही ज्येष्ठ आहात आणि आमच्यावर प्रसंग असा आलेला आहे की आम्हाला तुमच्यासोबत युद्ध करावं लागणार आहे, पण तुमचा आशीर्वाद पाहिजे. जे शत्रू पक्षातले आहे पण ज्येष्ठ आहे, त्यांचा आशीर्वाद घ्यायला युद्धाच्या रणभूमीवर जातात न, म्हणून देव पांडवाच्या सोबत आहे. गेले आणि भीष्माचार्याचे शब्द आहे का, महाभारत आहे. भीष्माचार्य म्हणतात, युधिष्ठिरा तू माझ्या जवळ आला पाया पडायला, हे मोठेपण नाही आहे, पण आम्ही ज्येष्ठ आहोत, आमच्यासोबत तू युद्ध करणार आहे आणि तू आमच्यासोबत माझ्यासमोर येऊन माझ्याकडून आशीर्वाद मागतो. मी तुला आशीर्वाद देतो, तुझा विजय होईल. मी तुझा आशीर्वाद देतो, तुझा विजय होईल. अर्जुनाच्या सोबत संवाद आहे, हा महत्त्वाचा आहे. मला माहीत आहे तुम्ही चांगले आहे, मला माहीत आहे तुम्ही चांगले आहे, पण मला कौरवाकडून लढावं लागते, कारण मी त्यांच्या धनामुळं बांधल्या गेलेलो. आणि तिथं शब्द आहे, अर्थस्य पुरुषो दासा. कोणताही पुरुष असेल तो अर्थाचा दास आहे. कोणताही पुरुष असेल तो अर्थाचा दास आहे, पण अर्थ कोणाचाच दास नाही. आणि हे कोणाचे शब्द आहे, 150 वर्षाचं ज्याचं आयुष्य आहे, जो स्वतः गंगेचा पुत्र आहे, ज्याला इच्छा मरणाचं वरदान आहे, तो स्वतः म्हणतो प्रत्येक जण अर्थाचा दास आहे. आणि तोच अर्थ जो आहे, तो अर्थ साधू संतांनी दूर ठेवला, ही ताकद आहे. विठ्ठला विठ्ठला. कोणत्याही साधूला मोठं जर म्हणायचं असेल तर पैशामुळे मोठं म्हणायचं नसतं. ज्यानं भौतिक विकास खूप केला त्याला मोठं म्हणायचं नसते. मोठं होण्याकरता आत्मिक ताकद लागते. सगळ्यात महत्त्वाचं, चरित्रावर दाग चालत नाही.
आपण भाग्यवान आहोत महाराष्ट्रातली लोक की या भूमीमध्ये, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये भगवान बाबासारखे संत झाले, ज्यांच्यावर कोणीतरी बोट उचललं, शरीराचं अंग कापून टाकलं, पण स्वतःला दूषण लागू दिलं नाही. ही ताकद आहे, ही ताकद आहे. आज भगवान बाबा नाहीत, 58 वर्ष झाले, पण भगवान बाबाच्या नावानं आजही लोक लाखो रुपये त्या गादीवर नेऊन टाकतात. कोण ताकदवान आहे? बाबा आहेत आहेत का? आज तिसरी पिढी आहे शास्त्रीजींच्या रूपानं चालून राहिली. आणि आपल्याकरता वैभवाची गोष्ट अशी आहे महाराष्ट्राकरता की ज्ञानेश्वर महाराजांचं सगळ्यात सुंदर मंदिर भगवानगडावर बनवून राहिलं. 26 कोटी रुपये खर्च आहे. पैशाकरता मंदिर नाही बनवून राहिलं, मंदिर याच्याकरता बनवून राहिलं की भगवान बाबाच्या गळ्यात सोन्याची ज्ञानेश्वर महाराजांची समाधी होती. सोन्यासारखं जीवन जगले, सोन्यासारखं जीवन जगले आणि सोन्यासारखं मंदिर झालं पाहिजे. आज लोक अभिमानानं म्हणतील की ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेण्याकरता आम्ही आळंदीनंतर भगवान गडावर जातो. स्वाभिमानाची गोष्ट आहे आपल्याला. ताकद कोणाची आहे? मी त्या दिवशी गडावर होतो, म्हटलं बाबा शास्त्रीजी फार सुंदर काम होऊन राहिलं. त्यांनी एक मोठेपण नाही घेतलं स्वतःकडं. त्यांनी सांगितलं म्हणे आमचं काहीच नाही, भगवान बाबाची पुण्याई आम्ही भोगून राहिलो. भगवान बाबाची पुण्याई आम्ही भोगून राहिलो, आमचं काहीच नाही. आणि हा वारकरी संप्रदाय इतका सुंदर आहे. प्रत्येक जातीमध्ये एक एक हिरा जन्माला गेला आणि त्या हिऱ्यामुळं जातीचं नाव गौरवलं गेलं. आमची माळियाची जात, सावता महाराजांचे वंशज आवडीनं सांगतात, वैभवानं सांगतात, आमची माळियाची जात शेतकरू बागायत. कोणामुळं? कोणामुळं? सावता महाराजांच्या ताकदीमुळं. कारण की सावता महाराजांनी आपला पोट चिरून देवाला हृदयामध्ये ठेवलं होतं. साठविला दाता धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. पैशाची ताकद नाही आहे, पैशाची ताकद नाही. दुसरी ताकद सत्तेची ताकद. आता मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, सत्तावान संतांपुढे नतमस्तक होतो की संत सत्तावानापुढे नतमस्तक होता? मग कोण मोठं? तरी आपल्याला कळत या आपण किती बरेच लोक असे कर्मदरिद्री असतात की देश बुडवणाऱ्याच्या मागं पळतात आणि संत दिसल्यानंतर दरवाजे लावतात. विठ्ठला विठ्ठला. मी अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, अजून मी व्यावहारिकच बोलतोय बरं, फक्त मला संतांचं ताकद दाखवायची आहे. आज इतके लोक राजकारणी माणसाला जमा करायचं असेल तर काय काय करावं लागते? बाळू शेटांना विचार, काय काय करावं लागेल? होतील का सगळं? हे कोण बोलवले? हे विशाल महाराज बडेसाठी आलेले नाही, ज्ञानोबाराय तुकोबाराय यांनी निर्माण केलेली जी ताकद आहे ना, त्या ताकदीला वंदन करण्याकरता आहे. आम्ही महत्वाचे नाही. कोणी विशाल महाराज बडे विदर्भातले आहे, झी टॉकीज फेम आहे, हे महत्वाचं नाही. आम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचारांची जी ताकद जी आमच्यामध्ये आलेली आहे ती जी वाटतो ना त्याच्यामुळं आहे. अजून सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी जेव्हा देहूला तुकोबारायांच्या मंदिराकडे आलेले होते, आणि मला अभिमानानं सांगावं वाटते त्यावेळेस जेव्हा व्यासपीठावर ते गेले आणि व्यासपीठावर गेल्यानंतर त्या भारताच्या पंतप्रधानांनी ज्याची ताकद आज जगात आहे, आपल्याला प्रचार करायचा नाही पण भारतीय नागरिक म्हणून आज त्या व्यक्तीची ताकद जगात आहे. जगातल्या प्रत्येक देशामध्ये त्यांचा दबदबा आहे. आज जगातले प्रत्येक सर्वे सांगतात की हा जगातला सगळ्यात पॉवरफुल माणूस आहे. ती व्यक्ती सगळ्यात पहिले
त्या व्यासपीठावर जाऊन आमच्या वारकरी संप्रदायातील सध्याच्या सगळ्यात ज्येष्ठ असणाऱ्या मारुती बाबा कुरेकर यांना वाकून नमस्कार करतो. साधूची ताकद, सत्तावान नतमस्तक होतो. साधूपाशी धनाची ताकद नाही, साधूपाशी सत्तेची ताकद नाही. आता अजून याच्यातच वेगळं सांगतो. सगळ्यात मोठी धनाची ताकद म्हणजे कोण? लक्ष्मी माता. ती लक्ष्मी माता कोणाची दासी आहे? पाय लक्ष्मीचे, ती देवाची दासी आहे. आणि देव कोणाचा दास आहे? वैष्णवाचा दास झाला नारायण. अरे देवही ज्यांची सेवा करतो ते किती मोठे, ही ताकद. बरं जाऊ द्या ना महाराज, इतकं कशाला सांगता, सोपं सांगा अजून. तरी मी खूप सोपं सांगतो बरं. मला एकदा नामदेव महाराज शास्त्री म्हणाले, महाराज म्हणे जास्त सभ्य वापरायचे नाही कीर्तनात, लोक पाहून. आळंदी पंढरपूर ठीक आहे, पण मराठवाड्यामध्ये मला खरंच आनंद येतो बरं. मी इकडं आलो म्हणून स्तुती नाही करत, पण इकडं वारकरी निष्ठा चांगली आहे आणि तुम्ही ऐकण्याची पद्धत तुमची चांगली आहे म्हणून तुम्हाला सांगतो. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, फार सुंदर आहे. आणि या दोन गोष्टीला ताकद म्हटलेलं आहे. जे विवेकाची भाषा नेनती, वैराग्याची शिवण देखिती, ते मूर्ख केवी पाविती, मज ईश्वराते. जे विवेकाची भाषा नेनती, वैराग्याची शिवण देखिती, ते मूर्ख केवी पाविती, मज ईश्वराते. तुकोबारायांनी या दोनही गोष्टीला बळ म्हटलेलं आहे. विवेकासहित वैराग्याचे बळ, दग्धगीत ज्वाळ अग्नी जैसा, दग्धगीत ज्वाळ अग्नी जैसा, दग्धगीत ज्वाळ अग्नी जैसा. विवेकासहित वैराग्याचे बळ, दग्धगीत ज्वाळ अग्नी जैसा, दग्धगीत ज्वाळ अग्नी जैसा. दोन्ही संतांचं सांगितलं. ज्ञानोबारायांची ओवी सांगितली, तुकोबारायांचं प्रमाण सांगितलं. ज्याच्या जीवनामध्ये विवेकाचं बळ आहे ना, तो बलवान आहे. आमच्यामध्ये आहे. अरे साधी तंबाखाची पुडी आमच्यावर राज्य करते. साधी तंबाखाची पुडी. आणि मला काय झालं, या वर्षात माझं तोंड जरा मोकाट सुटलं. मला राग येते काही लोकांचा. गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि तोंडामध्ये तंबाखू जर असेल ना, लाज वाटायला पाहिजे. घालायची असल तर नीट घाला, नाही तर घालू नका. अपमान करू नका माळीचा. नीट घाला. कोणी काही बळजबरी केली नाही, कोणी बळजबरी केली नाही. तुळस कशाला म्हणतात माहीत आहे? जुन्या काळामध्ये जी वस्तू अर्पण करायची असे ना, त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलं जायचं. आता ते उडून जाईल म्हणून आपण लाकूड ठेवून राहिलो. मग आता हे जर देवाला समर्पित केलं तर त्याचं गणित ठरलेलं आहे. त्याला शुद्ध वस्तू लागतात. तुमचं तोंड, माझी तरुण पिढीला विनंती आहे, आणि इकडे येता येता मला बार बरेच दिसले. बुलढाण्यापासून इकडं समोर शुद्ध शाकाहारी एकही नाही दिसलं. संख्या भरपूर दिसली. मी हसण्याकरता सांगत नाही हे कर. मी तुम्हाला एका गोष्टी कर, माझे शब्द जरी कठीण वाटत असले ना तरी ऐकून घ्या, राग येऊ देऊ नका. जर स्वतःला हिंदू म्हणून आपण जर चुकीचं खातपीत असू ना, आपल्याला स्वतःला हिंदू म्हणून घ्यायचा अधिकार नाही आहे आपल्याला. आणि जे या वातावरणात राहतात ना, तेच हे करू शकतात. आज दुर्दैव आहे, आमच्या शोभायात्रा बघा, आमचेच पोरं दारू पिऊन आमच्याच देवतांची विटंबना करतात. आम्हाला लाज वाटायला पाहिजे. बरं आमच्यासारख्यानं सांगितलं तर महाराजाले काय आहे, माहोल कसा होईल, काय चुलीत घालतं का माहोल? अरे ते पिढी नष्ट होऊन राहिली ना. आज 19-20 वर्षाचे पोरं दारू पितात. आज 19-20 वर्षाच्या पोरांचे तोंड उघडत नाही. या पोरांचे लग्न कसे होतील सांगा ना, कसे होतील? मी काल एका लग्नामध्ये गेलो होतो, त्याच्यामध्ये
30-35 पोरं होते, त्याच्यातले 30ही पोरं दारू पिऊन होते. आणि मग एखाद्याला म्हटलं तर ते काय म्हणते, मग आता लग्नात हे नाही करावं का? कुठं लिहिलं का बेवड्या लग्नात दारू प्या लागत असते म्हणून? कुठं लिहिलं सांगा ना. मग एकच तर दिवस भेटते. आज आमची एन्जॉयमेंटची व्याख्या चुकत चालली. अरे एन्जॉयमेंट अशा पद्धतीनं करा, एखाद्या साधूला तुमच्यापाशी येऊन बसावं वाटलं पाहिजे, पुरुषार्थ आहे. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आशीर्वाद देतील. भवानी आईनं तलवार छत्रपती शिवाजी महाराजांच्याच हातात का दिली? दुसऱ्याच्या का नाही दिली? का नाही दिली? आणि मला स्वाभिमान आहे त्या गोष्टीचा की माझे छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनात येऊन बसत होते. आजही जे पिढी तुकाराम महाराजांच्या विचारानं होणाऱ्या कीर्तनामध्ये येऊन बसत असतील ना, तीच पिढी हिंदवी स्वराज्याची रक्षण करू शकते. बाकीचे कामाचे नाहीत, उपयोगाचे नाहीत बाकीचे. त्यांचं रक्षण करण्याकरता आम्हाला जायची पाळी आहे. महाराज आपल्यालाही ठेवावं लागणार आहे काही गोष्टी. कमंडलूच वागवता का आपणही? आता आपणही बंदुका घेऊन घेऊ. विठ्ठला विठ्ठला मला हिंसा पसरवण्याची नाही बरं. अरे पण आम्ही स्वतःच कुठं ताकद आहे आमच्यामध्ये? आणि ही साधी गोष्ट नाही का? एक साधं तंबाखूची पुडी जर तुमच्यावर नियंत्रण ठेवत असेल, तुमची ताकद काय? तुमची लायकी काय? काय लायकी आहे तुमची? काय लायकी आहे सांगा ना. करोनिया नाश उपाधीचा, याच उपाध्या आहे. बरेच लोक आमचे, माझ्या गावातले पोर आहे ना बड़ू हो, मला काय म्हणतात, महाराज आपका तो बहुत अच्छा है, आपके पीछे कोई उपाधि नहीं. मैं बोला तूने क्यों लगा ली? मैं आया था क्या तेरे पीछे उपाधि? बरेच लोक साधूचा आनंद पाहून जळतात. साधूचा आनंद पाहून जळतात. एक गोष्ट लक्षात घ्या, साधूची किंमत दिसते, साधूची कीर्ती दिसते, पण त्याच्या मागं असणारं कष्ट जे आहे ना, ते कष्टही पहा. आज आमची ही कीर्ती दिसते, किंमत दिसते, पण एक गोष्ट लक्षात घ्या, वयाच्या 16व्या वर्षापासून तर आजपर्यंत आम्ही आमचं आयुष्य मुलीच्या मागं नाही, ज्ञानेश्वरीच्या ओवीच्या मागं वेचलं ना, त्याच्यामुळे किंमत आहे. हे कष्ट नाही दिसत, किंमत दिसते. महाराज तुमच्यात आमदार पाया पडते, हो मग मी काय करू? मी गेलतो त्याला म्हणाले मा पाया पड म्हणून. लोक तर काय करतील नेम नाही. बाळूशेठ आमच्या गावात एक पोरगा आला, मला म्हणे महाराज जी एक काम था आपके साथ. म्हणलं काय रे बाबा? म्हणे माझा वरलीचं धंदा आहे, तुम्ही म्हणे ठाणेदार साहेबाला सांगा जरासं. म्हणलं काय? तुमचं ऐकते म्हणे ते. म्हणलं काऊन? ते म्हणे मदन भाऊ तुमच्या पाया पडते आणि त्याच्या हातात सगळे ठाणेदार असते, त्याला जर तुम्ही सांगितलं आणि मग ते म्हणतील म्हणे तुले असं का वाटलं? ते म्हणे मी पाहिलं म्हणे इलेक्शनच्या दिवशी तुम्ही मतदान करून आले आणि ठाणेदार आले, ठाणेदार आल्याबरोबर तुमच्यासोबत बोलत बसले म्हणे, तुमच्या पाया पडले म्हणे. म्हटलं हो मग? म्हणे का पडले? म्हटलं तर मी थोडी म्हटलं त्याला का मा पाया पड म्हणून. तर म्हटलं ते माझ्या पाया पडले म्हणजे तोय वरलीचं दुकान मी चालवलो. म्हणजे आम्ही कोणाला काय म्हणायचं हे तर कळावं. ते माझ्या याच्यासाठी नाही पाया पडले, माझ्या याच्यासाठी पाया पडले. ही व्यक्ती परिसरातली प्रतिष्ठित आहे, मोठी मोठी लोक यांचा आदर करतात, आपणही त्यांचा आदर केला पाहिजे. पण तो आदर व्यक्तीचा नव्हता, माझ्या साधुत्वाच्या वृत्तीचा होता, त्याच्यापेक्षा साधुत्वाच्या बलाचा होता. आणि हे जे बल आहे त्या बलानं देवतीही बळे धरिला सायासे. धरिला शब्दाचा अर्थ आहे एक धरिला चित्ते, आम्ही हृदयात धरला, चित्तात धरला, मनात धरला, बुद्धीत धरला. सायास म्हणजे प्रयत्न, असाध्य ते साध्य कर्म करत राहा, याचा अर्थ सायास. आणि करोनिया नाश उपाधीचा. पण याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचं काय केलं? पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. दोनच गोष्टी महत्त्वाच्या. हे पूर्व पक्षात. नंतर मग
स्वये जनार्दनतेची झाले, पण पहिले सुरुवात काय करावी लागेल? धातू त्या द्रव्याच्या मागं धावता कामा, आणि जे द्रव्याच्या मागं धावतात ना ते द्रव्यात गुंततात, त्यांना देव भेटत नाही. मोरारी बापूंना एका जणानं प्रश्न विचारला, बापू भिकारी भी राम का नाम लेते हैं तो उन्हें मुक्ती क्यों नहीं मिलती? त्यांनी उत्तर फार गोड दिलं, भिकारी रामाचं नाव घेतो, पण रामाचं नाव पैशासाठी घेतो, रामासाठी घेत. जे रामाचं नाव, रामाची कथा, रामाचं कीर्तन पैशासाठी करतात, पैसा मिळतो, राम मिळत. आणि जीवन धन्य कोणाचं आहे? ज्यांनी देव मिळवला त्यांचं जीवन धन्य आहे, कारण की देव टिकणारा आहे. पैसा जो आहे तो अविनाशी नाही, विनाशी आहे. देव विनाशी नाही आहे, अविनाशी आहे, तो टिकला पाहिजे. दुसरा महत्वाचा धोका, पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन. जन शब्दाचा अर्थ मान्यता, मान्यता. आणि माझा अनुभव आहे दादा, माझा अनुभव आहे, तुमची योग्यता जर असेल तर उशीर लागेल, पण देवच तुमची व्यवस्था करते. तुम्हाला प्रसिद्धीच्या मागं धावायची गरज नाही. मी कधीच गेलो नाही जी टॉकीज पाशी की माझं कीर्तन घ्या. त्यांनी मला 3 वेळा बोलवलं. बऱ्याच लोकांनी मला फोन केले, तुमचा नंबर कसा काय लागला आम्हाला सांगा, आम्ही पैसे द्यायला तयार आहोत. आणि ही मला ज्ञानोबाराय तुकोबारायांची कृपा वाटते की मी जसं मघा सांगितलं तशी अजून एक गोष्ट सांगतो. गेल्या 16 वर्षामध्ये मी स्वतःहून माझ्या कीर्तनाची किंवा कथेची तारीख कोणी घ्या याच्याकरता कोणालाही फोन केला नाही. हे बल आहे. पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन. आणि मग काय आहे? स्वये जनार्दन, ते जनार्दन स्वरूप झाले. मग एक जण म्हणे तुकोबाराय मग आम्हालाही असंच करायचं आहे. मग आम्ही उद्या माळ घालतो आणि फेटा बांधतो, कंबर बांधतो, मग आम्हालाही जमल का? तुकोबाराय म्हणतात त्याच्याकरता थोडीशी वाट पाहावी लागते शेवटच्या चरणात. तुका म्हणयासी न चले तटारी, तुका म्हणयासी न चले तटारी, तुका म्हणयासी न चले तटारी. जाएगा पढ़ो अनुभवे गोड़ी, जाएगा पढ़ो जाएगा पढ़ो. पूर्व पक्ष धातु धिक्कारी जाना, पूर्व पक्ष धातु धिक्कारी जाना. अनुभव गोड़ी अनुभवी गोड़ी याद नकारो, पूर्व पक्षी धातु धिक्कारी जय, पूर्व पक्षी धातु धिक्कारी जय. स्वयं जनार्दन तेज झाले, तेज झाले.
शेवटचा चरणाचा विचार बघा. तुका म्हणे याशी न चले तातडी अनुभवे गोडी येईल करून. याला इतक्या सहज नाही. हा, कर्म करण्याकरता धावपळ करा, तुका म्हणे तातड करू, पण फला करता लगेच जून महिना आला आणि तुम्ही पेरलं शेतामध्ये जाऊन दुसऱ्या दिवशी दिलं तर निघेल का? योग्य वेळेची फलाकरता वाट पाहावी लागेल. तसं इतक्या सहजासहजी मिळत बहुनाम जन्मनावंते ज्ञानवान माम. 8 पिढ्यापासून तुकोबारायांच्या जीवनामध्ये परमार्थ होता. नंतर तुकोबाराय आहे. ज्ञानोबारायांचे पूर्वज जे आहे पंजोबा, ते बीडचे जहागीरदार होते. नंतर एवढं सगळं मिळालेलं आहे. म्हणून तर वारकरी संप्रदायामधली प्रसिद्ध मागणी आहे, हरिदासाची घरी मज उपजवा. कारण की त्या वातावरणात जर आम्ही राहिलो तर ते DNA तयार होतील आणि ते DNA आम्हाला ताकदवान बनवते. त्याच्याकरता वाट पाहावी लागेल, वाट पाहावी लागेल, वाट पाहावी लागेल. आणि वाट न पाहता घाई जर केली तर तुमची वाट, आपली वाट लागल्यापेक्षा वाट पाहावी लागणं हे फार चांगलं आहे. आणि तुमची जर तुम्हाला योग्य वाट मिळाली तर वाट पाहे उभा, तो देव वाट पाहण्याकरता उभा आहे. अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये आपला हा 32व्या वर्षाचा उत्सव संपन्न होत आहे. अभंग फार सुंदर होता. जसा जसा बुद्धीचा प्रवाह चालला त्या अभंगाला काहीतरी न्याय देण्याचा प्रयत्न केला. अभंगाच्या वर बोलल्यापेक्षा अभंगाच्या आत काय आहे ते बोलण्याचा प्रयत्न केला. बरेच लोक अभंगावर बोलतात, पण अभंगाच्या आत काय आहे तिथपर्यंत जाण्याचा थोडासा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, भगवान बाबा, सावता महाराज या सगळ्या वारकरी संतांच्या कृपेनं काहीतरी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. पांडुरंग परमात्म्याच्या चरणी एकच प्रार्थना आहे, असा कोणीतरी करंट असलेला, बळ असलेला, ताकद असलेला संत आमच्या जीवनामध्ये भेटावा हीच प्रार्थना आहे. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. 2 संन्यासी महात्मे बसलेले आहेत, त्यांनाही फार फार वंदन. सगळी महाराज मंडळी ज्यांनी साथ दिली त्यांना वंदन. मृदंगाची साथ दिली त्यांना वंदन. साऊंडच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शब्द पोहोचले, तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यात मुख्य धन्यवाद आमचे बाळूभाऊ यांच्यामुळं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सेवा करण्याची ही संधी जी मिळालेली आहे त्याच्याकरता त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आणि आल्यानंतर फार आनंद याच्यासाठी वाटला की तुम्ही लोक आदर फार छान देता. काही लोक म्हणजे मला आराम करायचा नव्हता, पण दोघंही भाऊ काय म्हणे, बाबा आराम करा ना, बाबा आराम करा. त्याला वाटलं एवढ्या दुरून आणले तसेच बसले.
बरं अजूनही त्याची ते मिटलं नाही का? ते म्हणे चहाही नाही घेतला, दूधही नाही घेतला. आता मी काय बारीक चिरीक माणूस आहे, पेटी लहान आहे माझी. आणि सवय नाही, विशेष म्हणजे सवय नाही. चहाही घरी सवय नाही, चहा दूध मी काहीच घेत नाही, कुठंच घेत नाही. एखाद्या वेळेस अशी इच्छा झाली तर कुठंतरी, असं काही बांधलेलं नाही बरं. मी मस्त मौला हो. माझी मन झाली, मला मग तिथं झोक्यावर बसावं वाटलं, तिथं बसून फोटो काढला मी येता येता रस्त्यात. आनंद घ्यायचा जीवनाचा, काय करायचं आहे दुसरं. आपल्या हातामध्ये फक्त वर्तमान काळ आहे, त्या वर्तमान काळाचा आनंद घेत घेत जीवन जगायचा. देव म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, आनंद. आणि हा आनंद वाटण्याकरता तुम्हाला आलेला आहे. पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद देतो. बशीर भद्र यांच्या हिंदी शब्दामध्ये विराम देतो. सितारों को आँखों में महफूज रखना, सितारों को आँखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. सितारों को आँखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी, और किसी मोड़ पर कथा कीर्तन के माध्यम से मुलाकात होंगी. पुन्हा कुठंतरी कथा कीर्तनाच्या माध्यमातून भेटू. आणि नाही तसं भेटणं झालं, यूट्यूबला माझं नाव जरी टाकलं तरी विशाल महाराज बडेच्या नावानं भरपूर कीर्तन आहेत. सत्संगाचा योग तुम्हाला मिळेल, प्रचार म्हणून नाही. पण आजची पिढी मोबाईल वापरते, इंस्टाग्राम असेल, फेसबुक, 1-1.5 घंटा तर ऐकायची त्यांना सवय नाही. मग ते 1.5 मिनिटाची रील पाहतात, कारण की नेट त्यांच्यापाशी आहे. कारण की त्यांना नेट लागत नाही ना, बापाचं नेट आहे ना, आणि ते वापरत राहतात. पण त्याचा योग्य सदुपयोग व्हावा याच्यामुळं याच कथा कीर्तनातली चांगली चांगली सूत्र फेसबुक, इंस्टाग्रामवर सुद्धा टाकली जातात. आणि पूर्ण कीर्तन, चांगल्या ठिकाणची पूर्ण कीर्तन ही यूट्यूबला सुद्धा अपलोड होतात. जवळपास 150 अभंगावरची वेगवेगळी कीर्तन आहेत, कमीत कमी 150 अभंगावरची. ते तुम्हाला ऐकण्याचा योग, जर तुमची इच्छा असेल, काही चांगलं वाटलं असेल तर तुम्ही ऐकू शकता. पुनश्च एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. पण सगळ्यांनी एकदा भजन करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा सगळ्यांनी हात वर करा एकदा, 2च मिनिटं. शेवटावर आहे कार्यक्रम आपला. सगळ्यांना त्रास दिला नाही. तुम्ही मी एकदा म्हटलं, पण तुम्ही काय इतक्या लवकर ऐकता का? सगळ्यांनी एकदा प्रेमाने भजन करायचं. ज्यांच्या कृपेनं बोलू शकलो त्यांचं एकदा भजन. तुकाराम तुकाराम